नमस्कार मंडळी. आपण बनवूया कच्च्या टमॅटोची खानदेशी पद्धतीतील झणझणीत आमटी. त्यासाठी आपण कच्चे टमॅटो घेतलेत 1/2 किलो. त्यात एखादा लाल टमॅटो घालूया, त्याच्यामुळे चव चांगली लागते त्याची. तुरीची डाळ धुवून घ्यायची आहे. त्यात टमॅटो घालून थोडं पाणी घालून कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेऊ. त्याच्यामुळे टमॅटो आणि डाळ चांगली एकजीव शिजते, म्हणून कुकरला लावून शिजवून घ्यायची. आता कुकरमध्ये डाळ आणि टमॅटो शिजतं आहे, तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. त्यासाठी एका कढईमध्ये शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊ. थोड्या फिक्या मिरच्या, थोड्या तिखट मिरच्या भाजून घ्यायच्यात. त्या पण चांगल्या भाजायच्या आहेत, त्याच्यामुळे चव चांगली येते, भाजी झणझणीत होते. त्यात लसूण टाकून भाजून घेऊया. थोडी कोथिंबीर घालूया. वाटण चांगलं भाजलेलं असेल तर भाजीला चव छान लागते. गावाला पाट्यावर वाटतात, पण आपल्याकडे पाटा नसल्यामुळे आपण मिक्सरमध्येच वाटून घेऊ. थोडं जाडसर वाटायचं आहे, एकदम बारीक पेस्ट नाही करायची. थोडं फिरवून झालं की त्यात थोडं अर्धा ग्लास पाणी घालूया आणि परत वाटून घेऊ. असं थोडं जाडसर ठेवायचं. आता आपले टमॅटो आणि डाळ शिजलेली आहे. फोडणीसाठी आपण लसूण ठेचून घेऊया. लसूण ठेचलेला असले की छान लागतो. एका भांड्यामध्ये तेल गरम करायला टाकू. हे घाण्याचं शेंगदाणा तेल आहे. शेंगदाणा तेलामुळे भाजीला छान चव येते. खानदेशामध्ये गावाला शेंगदाणा तेल वापरतात. त्यात लसूण घालूया, चांगला खरपूस तळून घेऊ लाल होईपर्यंत. थोडं जिरं घालू, थोडं छान परतूया. नंतर आपण जे वाटण वाटलं आहे ते याच्यात तेल सुटेपर्यंत चांगलं हलवत राहायचं, नाहीतर ते खाली लागतं. त्याला तेल सुटलं आहे, थोडी हळद घालू. धणा जिरं पावडर घालूया 1 चमचा. परत परतून घेऊ. परतून झाल्यानंतर आपण जे टमॅटो आणि डाळीचं शिजवलेलं तयार ठेवलं आहे ते आपण त्यात घालू.